हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कशा आहात सर्व? म्हणजे ना तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन मिनी व्लॉगमध्ये. तसं आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव व्लॉग. तर अजून कोणी आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, का तर येत्या दिवसामध्ये खूप छान छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर तुम्ही कालच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल की आम्ही डाळीचे वडे बनवले होते, तर तेच आम्ही काढण्यासाठी गेलो होतो. तर म्हटलं चला आज दुसरा दिवस आहे आणि चांगले वाळले असतील, कारण की त्या दिवशी भरपूर लेट झालं होतं वडे घालण्यासाठी. ज्या कोणी ताईंनी व्लॉग बघितला आहे त्यांना माहिती आहे. तर टाईम झालं होतं. तर आता श्रीषाची पण व्हिडिओ बघा इथे. तर आम्ही जिथे असतो ना आजकाल तिला पण तिथेच यायचं असतं आणि जे आम्ही करत असतो तेच तिला करायचं असतं. तर त्यामुळे दोघींकडेही राहत नव्हती. तर आपले 2 किलो डाळीचे वडे होते आणि वाळून झाल्यानंतर एवढे असे झालेत. तर आता मी ते संध्याकाळची दिवा अगरबत्ती करत आहे. तर इथे पण श्रीषा तुम्ही पाहू शकता की इथे मांडीवर बसली. तर तिला पण सवय लागली संध्याकाळची कोणी पण पूजा करो, मी किंवा तिने, तरी पण ती येऊन बसते. आणि सकाळचं पण पप्पा जेव्हा करतात तर तेव्हा पण ती लगेच जात असते, म्हणजे तेव्हा उठतीच तर डायरेक्टली लगेच पूजा वगैरे करत असते. तर इथे आता तिला झोपी लावून मी पटकन संध्याकाळचं जे काय स्वयंपाकाला घेतलेलं आहे, कारण की आजच्याला भरपूर लोड आहे. मला तिच्यासाठी सॅरेलॅक पण बारीक करायचा आहे, आज मसाला राईस पण बनवायचा आहे. तर म्हटलं चला आपण एरवी डाळ वगैरे ॲड करून बनवतोच, तर मग अख्खे मूग आहेत तर थोडेसे मूग ॲड करून बनवूयात. आणि अख्खे मूग ॲड करून केल्यानंतर एक खूप भारी टेस्ट येते. तर त्यामुळं मग मी असे वेगवेगळे कडधान्य वगैरे ॲड करून बनवत असते, कारण की इतर वेळेस कधी कधी खाण्यामध्ये येत नाहीत, काहींना आवडत नाहीत, काहींना आवडतात. तर त्यामुळे मग असे ॲड केल्यानंतर मग ते खाण्यात पण जातात. तर त्यासाठी मग मी ते मूग होते अख्खे, तर मी ते ॲड करून आजच्याला थोडासा आपली जी खिचडी आहे मसाले भात तर तो बनवणार आहे. आणि तर चला आता मी त्याच रेसिपीला लागली आणि याची सगळी पूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या ब्लॉगवरती अपलोड केलेला आहे. तर तो तिथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की काय होतं, एक सबस्क्राईब केल्यानंतर किंवा व्हिडिओला लाईक केल्यानंतर एक मोटिवेशन भेटत असतं त्या थ्रू, दुसरं काही नाही. बट जर आवडला ब्लॉग तर नक्की लाईक करत जा आणि चॅनल सबस्क्राईब पण करा, जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली पण वाढेल आणि व्ह्यूज पण येत जातील. तर असो, चला. तर इथे मी सॅलेड टाकलेला आहे बनवण्यासाठी. तर इथे आपला राईस पण बनवून रेडी आहे. तर अशा पद्धतीने माझं इव्हिनिंग रुटीन असतं. खूप घाईगडबडीत असतं, त्यामध्ये बरेचसे शॉर्ट मी घेतले नाही आहेत. तर याचा फुल व्हिडिओ तुम्हाला, पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, ते जाऊन नक्की पाहू शकता. तर चला भेटूयात अशाच एक आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.